श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही आलो आहोत श्री शंकर महाराज मठ धनकवडी पुणे येथे. तुम्ही पण ऐकूनच असाल शंकर महाराजांचा मठ धनकवडीमध्ये आहे त्याबद्दल. तर तिथे जास्त चित्रीकरण म्हणजे घेता येत नाही, तिथे लिहिलं होतं की परवानगी नाही आहे. त्याच्यामुळं मी तिथले जास्त व्हिडिओ वगैरे घेऊ नाही शकले. तर हे थोडंसंच मी फक्त फोटो आणि व्हिडिओ घेतलेत, तेवढंच दर्शनाचं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकते. जास्त व्हिडिओ मी घेतले नाहीत. त्यानंतर आम्ही त्याच्या शेजारी जयशंकर डायनिंग हॉल म्हणून होतं, तर त्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकून होतो की इथे अनलिमिटेड अशी थाळी आहे. तर म्हटलं एकदा ट्राय करून बघूया, म्हणून शंकर महाराज मठ याच्या शेजारीच हे हॉटेल आहे जयशंकर म्हणून. तर इथे आम्ही आलो. तर हे जे तुम्ही बघताय, मी नंतर व्हिडिओ घेतला. आधी इथे खूप गर्दी होती, सगळी लोक तिथे वेटिंगला बसलेली. जरी नंबर असला तरी म्हणजे खूप वेळ लागत नाही. टेबल वाईज त्यांचं ते तिथे लिहितात, जे काय म्हणजे नंबर लागतात ते, आणि नंबर लगेच लागतो. जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तिथेच एक स्वामींची खूप सुंदर मूर्ती होती आणि शंकर महाराजांची पण मूर्ती तिथे होती. तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आतमध्ये जाताना. पण मेनू त्यांचा बाहेर तिथे लिहिलेला असतो. आणि ही आहे थाळी. तर तुम्ही बघू शकता थाळीमध्ये काय काय आहे, आणि त्यांचे मॅनेजर जे आहेत ते पुढे माहिती देतच आहेत. तर स्वस्तात मस्त अशी ही थाळी होती. त्याची चव पण मला तर आवडली. म्हणजे 150 रुपयाच्या मानाने खूप सुंदर अशी चविष्ट थाळी होती. तर एकदा तुम्ही जरूर इथे जर आले शंकर महाराजांच्या मठात तर नक्की ट्राय करा ही अनलिमिटेड थाळी. फक्त आमरस आणि दहीवडा हा लिमिटेड असतो, बाकी सगळे पदार्थ अनलिमिटेड आहे. पावसाळ्यात जेणेकरून जास्त गरम पदार्थ असतात बरोबर. चटणी आपली लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी, चोटी पोकत सारखं पासरी, पिठलं, मिरचीची वास याच्यावरती जास्त बघून या थाळीमध्येच ॲडिशनल जास्त हे जे आपले महाराष्ट्रीय लोक पण पाहिजे, महाराष्ट्रीयन भाजी ही सगळ्याचं आळूचं भरतं अशा आयटमवरती फोकस करणार. प्रसाद आमरस म्हणून आमरस ना. आता आमरसचं सीझन याचंही 15 दिवसाने आमरस बंद. त्यानंतर पुरी कंटिन्यू ठेवणार आहे मी, का आपल्या लोकांना पुरी आवडत, काही लोक बरे पुरी खातात. आणि एखादा स्वीटमध्ये आपले आणि आपण ही अशी तारीख कन्सेप्ट केली वर्ल्ड फोर्टी लाईनमध्ये जी बाहेर 300 रुपयाच्या पुढे आहे, ही आपण वर्ल्ड फोर्टी लाईनमध्ये त्यांचे 90% पदार्थ आपण घेतो नाही बरं. सगळे इथे सर्व लोक यावे, सर्वसाधारण सगळे कोणी कुठं. तर ही आहे पूर्ण थाळी. थाळी आता पूर्ण झाली आहे. मग आम्ही जेवण केलं पोट भरून. अनलिमिटेड होतं. आमरस तर लिमिटेड होता. भाऊ म्हणला अजून एक वाटी आमरस घेणार मी, पण त्याला ते सगळंच एवढं जेवण फुल झालं की त्याला तेच जात नव्हतं. तो म्हणते मदत करायला या. त्यानंतर बाहेर जाताना मम्मी बरोबर एक छोटासा शूट घेतला. माझ्या लग्नाचा आज वाढदिवस होता, पण माझे मिस्टर बाहेरगावी होते, त्यामुळं मी मम्मी ह्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला. आणि ही छोटी मुलगी तिथं आली होती, मला खूप आवडली. तर तिला म्हटलं बाळा तुझं नाव सांग, आपण एक व्हिडिओ काढूया. पण ती एवढी लाजत होती की तिने तिचं नाव नाही सांगितलं. तिची छोटीशी क्लिप घेतली. असा साजरा केला मी माझ्या लग्नाचा वाढदिवस. तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे जेवणाच्या थाळीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.